अंदर झालेला बंदर बनके मांडीवर बसला। या बंदराला हळूहळू पोपट करतील तर बारामतीचा एक मिठू 70,000 कोटी खाल्ल्यावर पोपट झाला। विजय वडेट्टीवार यांचा रोख नेमका कोणाकडे याविषयी चर्चा। विजय वडेट्टीवारांनी नाव घेऊन बोलावं मग मी त्यांच्याशी बोलेन, वडेट्टीवार यांना भुजबळांचं प्रत्युत्तर। विजय वडेट्टीवार यांची मानसिकता ढासळली आहे। 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपावर आम्ही कायदेशीर उत्तर दिलं, वडेट्टीवारांच्या आरोपाला रुपाली पाटलांचं प्रत्युत्तर। उदय सामंत म्हणजे निरुद्योगी उद्योग मंत्री। सामंत यांनी सर्व उद्योग गुजरातला पाठवले। विनायक राऊतांची सामंतांवर खणाखाती टीका। प्रहारकडे लोकसभेसाठी उमेदवार नाही, नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर लढावं, बच्चू कडूंचं राणांना आवाहन। महानंद प्रकल्प गुजरातला नेण्याचा सरकारचा डाव, महानंद गुजरातला गेला तर शांत बसणार नाही, संजय राऊतांचं सरकारला आव्हान। महायुतीची 5 जानेवारीला महत्त्वाची बैठक, बैठकीला महायुतीतील सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित। आगामी लोकसभेची बैठकीत चर्चा होणार। सुनील केदारांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 9 जानेवारीला। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार अटकेत। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षण संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यात बैठक, बैठकीमध्ये निकषांवर निर्णय होण्याची शक्यता। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर मोर्चा, पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे आझाद मैदानावर जाणार। मराठा आंदोलकांच्या अंतरवाली सराटीमध्ये आज बैठक, मुंबईतील आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीमधील 3ही पक्ष एकत्र लढणार, तर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही 45 पेक्षा जास्त जागा जिंकू, बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती ॲक्शन मोडमध्ये, महायुती जिल्हा स्तरापासून बूथ स्थळापर्यंत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळावे घेणार, महायुतीच्या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण। अदानीचा मोहाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, अदानी हिंडनबर्ग प्रकरणावर सेबीचा तपास योग्य पद्धतीने सुरू, तपास एसआयटीकडे देण्याची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण। रेणुका सूतगिरणी कर्ज प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अद्वै हिरे अटकेत, अद्वै हिरेंच्या जामिनावर आज मुंबई हायकोर्टात होणार फैसला। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार पात्रता प्रकरणी विधानसभेत उद्या सुनावणी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर होणार सुनावणी। लोकसभेसाठी भाजपकडून वातावरण निर्मिती, कार्यकर्त्यांसाठी अगली बार 400 पारचा नवा नारा, वरिष्ठांच्या बैठकीमध्ये भाजपकडून निवडणूक तयारीचा आढावा। छगन भुजबळांचा पालकमंत्री फलक पालिकेनं हटवला, 1.5 वर्षापासून पालकमंत्री फलकावर भुजबळांचं होतं नाव, लोकशाहीच्या बातमीनंतर नाशिक महापालिकेला जात। जळगावमध्ये कांदा प्रश्नावर शेतकरी आक्रमक, शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन, रस्त्यावर कांदा फेकून राज्य सरकारचा निषेध। वर्ध्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाची पीक विमा कार्यालयात धडक, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कमी दिल्यानं ठाकरे गटाचं आंदोलन। ऊसतोड कामगारांच्या मागण्यांसंदर्भात आज शिर्डीमध्ये बैठक, बैठकीला शरद पवार आणि पंकजा मुंडे राहणार उपस्थित, साखर संघटनांकडून बैठकीचं आयोजन। नवी मुंबईतील ट्रक चालकांच्या आंदोलनातील 33 जणांना 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, ट्रक चालकांनी पोलिसावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानं पोलीस कोठडी। हिट अँड रन कायदा तुर्तास लागू होणार नाही, ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट आणि केंद्र सरकारच्या बैठकीत निर्णय, ऑल इंडिया ट्रान्सपोर्टच्या बैठकीनंतर ट्रक आणि टँकर चालकांचा संप मागे। ट्रक चालकांच्या संपाचा राज्याला 500 कोटींचा फटका, संपामुळे राज्यातील माल वाहतूक ठप्प। राज्यातील आणखी 220 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर, राज्य मंत्रिमंडळ उपसमितीकडून मान्यता। मुंबईत ट्रक चालकांच्या संपामुळे भाज्यांची आवक घटली, किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले, संपाचा फटका सामान्य नागरिकांना। ट्रक चालकांच्या संपाचा सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिणाम, बाजार समितीतील कांदा लिलाव राहणार आज बंद। राम मंदिर गर्भगृहातील मूर्ती अद्याप ठरलेली नाही, मूर्ती निश्चित झाल्याच्या बातम्या चुकीच्या, अयोध्या राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची माहिती। ई-रुपीचा 27 डिसेंबर 2023 ला 10 लाख व्यवहारांचा विक्रम, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती।
मुंबईतील चित्रपटगृह, नाट्यगृह यांच्या रंगभूमी करात वाढ, राज्य सरकारच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी. आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून बजरंगसह 5 खेळाडूंची माघार. या स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये 13 खेळाडूंची निवड. उपसमितीच्या बैठकीमध्ये जरांगे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित. आरक्षणासंदर्भात अनेक विषयावर चर्चा. टिकणाऱ्या आरक्षणासाठी थोडा वेळ द्या, सरकारची जरांगेंकडे मागणी. जरांगे मात्र 20 जानेवारीच्या डेडलाईनवर ठाम. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शिवराज मानसपुरेंची तडकाफडकी बदली. मागच्या महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना दिला होता पुरस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.